कधी लक्षात आलंय, बाळ घरात येतं, सोबत खूप सारा आनंद घेऊन येतं, पण त्याच वेळी नवरा आणि बायकोच्या नात्यात नकळत एक अदृश्य भिंत उभी राहते. अगदी खरंय. म्हणजे कालपर्यंत जे दोघे एकमेकांचे जिवलग मित्र होते, ते अचानक एकाच घरात राहूनही दोन अनोळखी माणसांसारखे वागायला लागतात. हो, आणि ही पोकळी का निर्माण होते? आपण एकमेकांपासून इतके दूर का जातोय हे दोघांनाही समजत नसतं. नक्कीच. वरून पाहताना आपण हे बदल स्वीकारल्यासारखे दाखवतो, पण आतून कुठेतरी एक भयंकर एकाकीपण जाणवत असतं. बघा ना, यामागे खूप मोठं मानसिक आणि जैविक कारण आहे. आपल्याला वाटतं की हा फक्त रुटीनमधला बदल आहे, पण खरं तर तसं नाहीये. म्हणजे मग हे नेमकं काय असतं? ही एक प्रकारची सर्व्हायव्हल मोड असते, म्हणजे जगण्याची धडपड. मेंदूची संपूर्ण रचना या काळात बदलते. अरे बापरे. हो, आणि जोपर्यंत आपण ही आतली उलथापालट समजून घेत नाही, तोपर्यंत तो निर्माण झालेला दुरावा कमी करणं जवळजवळ अशक्य असतं. म्हणजे इथे कोणीही मुद्दाम काही करत नसतं, असं म्हणायचंय का तुम्हाला? अगदी बरोबर. सगळा खेळ आपल्या शारीरिक आणि भावनिक क्षमतेचा असतो. हे समजून घेण्यासाठी आपण एका उदाहरणाचा विचार करूया. बाळ येण्याआधी आयुष्य कसं असतं? खूप मोकळं आणि सोपं. हो ना? नवरा बायको म्हणजे एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स असतात. कधी अचानक बाहेर फिरायला जाणं, कधी एकत्र मूव्ही बघणं. किंवा अगदी काहीच नाही केलं तरी फक्त सोफ्यावर बसून तासनतास मारलेल्या गप्पा. अगदी तेच. एकमेकांचा सहवास खूप सहज उपलब्ध असतो. पण बाळ आल्यावर चित्र एकदम उलटं होतं. पूर्णपणे बदलून जातं. म्हणजे समजा तुम्ही एका कंपनीत को-फाउंडर्स आहात. सगळं कसं सुरळीत चाललंय आणि अचानक तुमच्यावर एका नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रोजेक्टची जबाबदारी येते. असा प्रोजेक्ट ज्याचं कोणतंही मॅन्युअल तुमच्याकडे नाहीये. हो, आणि ज्यात चुका करायला अजिबात वाव नाहीये. आणि या प्रोजेक्टचं बजेट म्हणजे तुमची झोप आणि तुमची ऊर्जा. जी आता पूर्णपणे संपलेली आहे. नक्कीच. अशा वेळी जुन्या सवयी, जुने मित्र, सगळं कसं मागे पडतं. या को-फाउंडरच्या उदाहरणातून नेमकं काय होतं ते स्पष्ट दिसतं, विशेषतः आईच्या बाबतीत. हो, कारण ती पूर्ण वेळ त्यात अडकते. अगदी. ती या नवीन प्रोजेक्टमध्ये पूर्णपणे गुंतून जाते. रात्री अपरात्री उठणं, बाळाचं फीडिंग, डायपर बदलणं. त्याला झोपवणं. हो, यात तिची पूर्ण ताकद निघून जाते. आणि इथे फक्त शारीरिक थकवा नसतो, बरोबर ना? हो, खरं तर इथे इमोशनल बँडविड्थ म्हणजे भावनिक ऊर्जा पूर्णपणे संपलेली असते. तिला स्वतःसाठी 5 मिनिटंही मिळत नाहीत. तिच्या शरीरात होणारे हॉर्मोनल बदल, झोपेची भयंकर कमतरता यामुळे ती अक्षरशः आतून रिकामी झालेली असते. आणि अशा वेळी मनात काही अत्यंत गडद विचार येऊ शकतात. म्हणजे हे विचार सहसा कोणी बोलून दाखवत नाही. हो, खूप दाटून आलेले विचार असतात ते. कधी-कधी तर असं वाटतं की हे सगळं सोडून कुठेतरी पळून जावं किंवा नवऱ्याबद्दल भयंकर राग येऊ लागतो. कारण तो शांत झोपलेला असतो आणि आई रात्री जागी असते. हो ना. आणि दुसरीकडे नवऱ्याच्या मनात एक वेगळीच घालमेल सुरू असते. नक्कीच. ती आता मला आधीसारखा वेळ देत नाही किंवा तिचं माझं पुढे लक्षच नाहीये, असे विचार त्याच्या मनात येतात. तो हे सहसा बोलून दाखवत नाही, कारण त्यालाही परिस्थिती दिसत असते. पण मनात कुठेतरी दुर्लक्षित झाल्याची, रिजेक्ट झाल्याची भावना नक्कीच येते. ही रिजेक्शनची भावना खूप कठीण असते हाताळायला. हो, आणि हा जो रिजेक्शनचा विचार आहे तो जैविक बदलांमुळे आणखी तीव्र होतो. जैविक बदल म्हणजे नेमकं काय होतं शरीरात? जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा आईच्या शरीरात ऑक्सिटोसिन या हॉर्मोनची पातळी प्रचंड वाढते. ओके. ऑक्सिटोसिन हे बॉन्डिंग हॉर्मोन आहे. निसर्गाने अशी रचना केली आहे की आईचं पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त बाळाच्या जगण्यावर केंद्रित व्हावं. म्हणजे हे सगळं नैसर्गिकरित्या होतंय. अगदी. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून बाळाला जिवंत ठेवणं हे एकमेव उद्दिष्ट मेंदूपुढे असतं. त्यामुळे रोमॅन्टिक कनेक्शन किंवा जोडीदाराचा विचार हे सगळं मेंदूच्या प्राधान्यक्रमातून परस्पर पुसून टाकलं जातं. अरे बापरे, हे खूपच वेगळं आहे. स्वतःला अनेकदा असमर्थ वाटतं. म्हणजे जर हे सगळं निसर्गानेच ठरवून दिलंय, जर मेंदूच असं वागायला भाग पाडतोय, तर मग आपण हतबल आहोत का? तसं नाहीये, पण समजून घेणं महत्वाचं आहे. कारण जर कोणीच मुद्दाम दुरावत नाहीये, तर हे अंतर इतकं खोल का जाणवतं? अचानक 2 माणसं एकाच घरात राहूनही शत्रूंसारखे का वागायला लागतात? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आपण बघतो ना, तू मला अजिबात मदत करत नाहीयेस, तुला माझं काही पडलेलंच नाहीये, किंवा तू मला समजूनच घेत नाहीयेस. हे छोटे छोटे वाद आपण सगळ्यांनी पाहिलेत. हो, नक्कीच. मग हे वाद बाळावरून नसतात का?
अजिबात नाही. हे वाद एकमेकांच्या संपलेल्या भावनिक ऊर्जेवरून असतात. अच्छा. शत्रूंसारखं वागण्यामागे ॲमिग्डाला हायजॅक नावाची एक मानसिक प्रक्रिया असते. अमिग्डाला हायजॅक्ट म्हणजे काय? जेव्हा सलग अनेक दिवस झोप पूर्ण होत नाही, तेव्हा आपल्या मेंदू सतत सर्व्हायव्हल मोडमध्ये राहतो. त्याला वाटतं की आपल्या आजूबाजूला काहीतरी मोठा धोका आहे. हां. अशावेळी समोरचा जोडीदार हा एक टीममेट वाटण्याऐवजी तो आपल्या उरल्या-सुरल्या ऊर्जेवर डल्ला मारणारा एक अडथळा वाटायला लागतो. हे खूपच भयानक वाटतं ऐकायला. हो, थकवा आणि निराशा यामुळे दोघांनाही आपली जुनी स्पेस हवी असते. पण ती मिळत नसल्यामुळे चिडचिड होते आणि मग नकळत एकमेकांवर दोषारोप केले जातात. कारण आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तीच व्यक्ती अचानक आपल्या मेंदूला एक अडथळा वाटू लागते. अगदी खरंय. याचाच अर्थ एकमेकांचा प्राधान्यक्रम किंवा प्रायोरिटीज पूर्णपणे बदलतात. अगदी मुळापासून बदलतात. बाळ येण्याआधी नवरा आणि बायको हे एकमेकांसाठी पहिली प्रायोरिटी असतात. हो, कुठलाही निर्णय घेताना एकमेकांचा विचार आधी येतो. पण बाळ आल्यावर बाळ ही घरातली पहिली प्रायोरिटी बनतं. नक्कीच. त्याची भूक, त्याची झोप, त्याचं आरोग्य सगळ्यात वर येतं. उत्क्रांतीचा तो नियमच आहे. आणि या प्रक्रियेत एकमेकांचा क्रमांक नकळत खाली जातो हे स्वीकारायला दोघांनाही खूप वेळ लागतो. कारण जे लक्ष, जो वेळ आधी फक्त मला मिळत होता तो आता दुसऱ्या कुणाला तरी मिळतोय. हो, हे मनाला समजवणं सोपं नसतं. आणि प्रायोरिटी बदलली की साहजिकच वेळेचं गणित कोलमडतं. दिवसाचे 24 तास तेच असतात, पण आता ते सगळे एकाच ठिकाणी खर्च होतात. अगदी बरोबर. आणि वेळेचं दिवाळखोरीत निघणं हेच दुराव्याचं पुढचं मोठं कारण असावं. कारण नात्याला जिवंत ठेवायला इंधन लागतं आणि ते इंधन म्हणजे वेळ. हे अगदी अचूक विश्लेषण आहे तुमचं. पूर्वी एकमेकांसाठी भरपूर वेळ असायचा. आता तो सगळा वेळ बाळाच्या संगोपनात जातो. 24 तास कसे संपतात हेच कळत नाही. जेवणासाठी एकत्र बसता येत नाही. एक जण जेवतोय आणि दुसरा बाळाला सांभाळतोय असं चित्र घरात दिसतं. हो. आणि जेव्हा वेळेची कमतरता निर्माण होते तेव्हा संवादाचा पोत पूर्णपणे बदलून जातो. संवादाचं पोत बदलतो म्हणजे नेमकं काय होतं? बघा ना, आधी कसं असतं, दिवसभरात घडलेल्या छोट्या छोट्या गोष्टी शेअर व्हायच्या. हो, आज ऑफिसमध्ये हे झालं किंवा आज मी हे वाचलं, तुला काय वाटतं यावर, अशा छान गप्पा असायच्या. नक्कीच. पण आता मला वाटतं संवाद फक्त कामापुरता उरतो. हां. डायपर आणलेस का? बाळ झोपलं का? किंवा लसीकरणाची तारीख कधीची आहे? अगदी हेच. म्हणजे संवादाची जागा आता फक्त माहितीच्या देवाणघेवाणीने घेतली आहे. याला आपण ट्रान्झॅक्शनल कम्युनिकेशन म्हणू शकतो. म्हणजे एका फॅक्टरीमध्ये जशी शिफ्ट बदलताना माहिती दिली जाते तसं नवरा बायको एकमेकांना फक्त इन्फॉर्मेशन पास करत असतात. खरंय. त्यात भावनांचा लवलेशी नसतो. कारण भावना शेअर करायला जी मानसिक शांतता लागते ती शिल्लकच नसते. आणि जेव्हा बोलणं कमी होतं, जेव्हा भावना शेअर होत नाहीत, तेव्हा गैरसमज प्रचंड वेगाने वाढायला लागतात. हो, आणि हा सगळ्याचा अंतिम परिणाम म्हणून भावनिक दुरावा किंवा इमोशनल डिस्टन्स समोर येतो. भावनिक दुरावा हा शब्द ऐकायला खूप जड वाटतो. हो, पण हे वास्तव आहे. रोजच्या छोट्या छोट्या प्रसंगातून ही दरी वाढत जाते हे खरंय. कधी एखाद्याने दिलेली दुर्लक्षित प्रतिक्रिया, कधी कामाच्या ओझ्याखाली विसरलेला एखादा निरोप, कधी एकमेकांकडे न बघता दिलेली उत्तरं, या छोट्या गोष्टी साठत जातात. आणि नात्यावर त्याचं एक अदृश्य आणि भयंकर ओझं तयार होतं. 2 माणसं एकाच बेडवर झोपू नये, कोसो दूर असल्यासारखी वाटतात. पण बघा, इथेच आपल्याला थोडं थांबून विचार करण्याची गरज आहे. कशाबद्दल? या संपूर्ण प्रक्रियेत कोणतीही व्यक्ती चुकीची नसते. ओके. आई पण चुकीची नाहीये आणि नवरा पण चुकीचा नाहीये. दोष कोणाचाच नसतो. म्हणजे दोघेही आपापल्या जागी बरोबर असतात. अगदी. ते दोघेही फक्त एका नवीन भूमिकेत स्वतःला ॲडजस्ट करत असतात. कुठली नवीन गोष्ट शिकताना सुरुवातीला चुका होताच, गोंधळ उडतोच. तसंच हे पालकत्वाचं आहे का? हो, ते एक नवीन कौशल्य आहे जे ते दोघं एकत्र शिकत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा मेंदू सध्या जगण्याच्या लढाईत आहे. हे सगळं ऐकायला खूप छान वाटते. हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेणं खरंच दिलासा देणार आहे. पण प्रॅक्टिकली विचार केला तर जेव्हा सलग 3 रात्री झोप झालेली नसते, जेव्हा अंग प्रचंड दुखत असतं आणि डोळे जळत असतात, तेव्हा एकमेकांना समजून घ्या हा सल्ला खूप पुस्तकी वाटतो. हे अगदी खरं आहे तुमचं. मग प्रॅक्टिकली यातून कसं बाहेर पडायचं? कारण नुसता संवाद साधा सांगून प्रश्न सुटत नाही. हां, खूप प्रॅक्टिकल प्रश्न आहे. आणि म्हणूनच आपण पुस्तकी उपायांवर बोलणार नाही आहोत. मग काय करू शकतो आपण? आपण पुन्हा त्या कोफाउंडरच्या उदाहरणाकडे जाऊया,
जेव्हा कंपनी अत्यंत तणावात असते तेव्हा को फाउंडर्स काय करतात? ते मीटिंग घेतात. अगदी बरोबर. ते एक छोटी बोर्ड मीटिंग घेतात. नात्यातही हेच करावं लागतं. म्हणजे रोज मीटिंग घ्यायची? हो, पण दिवसातील फक्त 10 ते 15 मिनिटे. बाळ झोपल्यावर किंवा सकाळी लवकर. पण ते 15 मिनिटे फक्त एकमेकांसाठी असावेत. पण त्या 15 मिनिटात बोलायचं काय? कारण बहुतांश वेळा तिथे बाळाची चर्चा सुरू होते किंवा मग एकमेकांच्या चुका काढणं सुरू होतं. तिथेच चेक इन करण्याची पद्धत बदलायची असते. त्या 15 मिनिटात मोबाईल नसावा, टीव्ही नसावा आणि बाळाची चर्चाही नसावी. अरे वा, हे थोडं कठीण वाटतंय. हो, पण तिथे एकमेकांच्या भावनांना हात घालायचा असतो. आजचा दिवस कसा गेला किंवा आज तुला कसं वाटलं? हे छोटे प्रश्न मेंदूला एक संकेत देतात कसला संकेत? की मी सुरक्षित आहे आणि समोरचा माणूस माझा पार्टनर आहे, शत्रू नाही. जेव्हा आपण एकमेकांचं शांतपणे ऐकून घेतो तेव्हा तो अमिगडाला हायजॅक शांत होतो. भावनिक ऊर्जा पुन्हा थोडी थोडी भरायला लागते. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण आपला सर्व्हायव्हल मोड काही वेळासाठी तरी बंद करतो. नक्कीच. समोरच्याला जाणीव करून देतो की कोणीतरी माझं ऐकून घेत आहे. पण जेव्हा चिडचिड खूप जास्त असते, जेव्हा एखादी व्यक्ती आधीच रागात असते, तेव्हा अशा शांत गप्पा मारणंही अशक्य होतं ना? हो, अशा वेळी दुसरा अत्यंत प्रभावी मार्ग असतो कौतुक करणे. कौतुक म्हणजे अप्रिसिएशन. अगदी. हा नुसता गोड बोलण्याचा प्रकार नाहीये. हा एक न्यूरोकेमिकल हॅक आहे. कसं काय? जेव्हा आपण एका मोठ्या जबाबदारीतून जात असतो तेव्हा आपल्याला सतत वाटत असतं की आपण कमी पडतोय, आपण एक वाईट आई आहोत किंवा एक वाईट बाप आहोत. अशा वेळी जोडीदाराने केलेलं छोटंसं कौतुक डोपामाइनची पातळी वाढवतं. म्हणजे फक्त एवढं म्हणणं की तू हे सगळं खूप छान हँडल करतेस, मला तुझा अभिमान वाटतो. हो, किंवा बायकोने नवऱ्याला म्हणणं, तू आज रात्री बाळाला शांत करायला जी मदत केलीस त्याबद्दल थँक्यू. हे छोटे शब्द समोरचा सगळा थकवा विसरायला लावतात. अगदी खरंय. आपल्या कामाची कुणीतरी दखल घेतंय ही भावनाच मुळात मेंदूला एक सकारात्मक ऊर्जा देते. हो, कारण दखल घेणं हे माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक आहे. आणि तिसरा महत्वाचा उपाय म्हणजे मोकळा संवाद. मोकळा संवाद? पण हा संवाद भांडणाकडे जाऊ नये यासाठी काळजी घ्यावी लागते. मनातल्या गोष्टी मनात न ठेवता त्या व्यक्त करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण विचार करतो की जाऊ दे, कशाला बोलायचं. हो, पण तसं केल्याने मनात राग साठत जातो. तो ज्वालामुखीसारखा खदखदत राहतो. मग ते बोलताना भांडण होणार नाही याची काळजी कशी घ्यायची? कारण थकलेल्या अवस्थेत शब्दांवर नियंत्रण राहत नाही. त्यासाठी कोणालाही दोष न देता बोललं पाहिजे. म्हणजेच ब्लेम गेम टाळला पाहिजे. मानसशास्त्रात याला आय स्टेटमेंट्स म्हणतात. आय स्टेटमेंट्स म्हणजे स्वतःबद्दल बोलायचं. हो, तू असं केलंस किंवा तू तसं वागतोस असं म्हणण्याऐवजी मला असं वाटतंय या भाषेत बोललं पाहिजे. ओके. उदाहरणार्थ, तू मला वेळच देत नाहीस याऐवजी मला तुझ्यासोबत थोडा वेळ घालवायला आवडेल, मला तुझी आठवण येतेय असं म्हणता येईल. अरे वा, हा खूपच छान उपाय आहे. हो, ह्या छोट्या बदलाने संवादाचा टोन पूर्णपणे बदलतो. समोरचा माणूस बचावात्मक म्हणजे डिफेन्सिव्ह भूमिकेत जात नाही. शब्दांची निवड खूप महत्वाची आहे इथे. दोष देण्याऐवजी आपल्या स्वतःच्या भावना शेअर करणं. अगदी बरोबर. तुझी चूक आहे ऐवजी माझी गरज आहे हे सांगणं, हे खरंच खूप प्रभावी ठरू शकतं. कारण यात समोरच्यावर हल्ला होत नाही. हो. पण यात सर्वात कठीण गोष्ट कोणती असेल? सर्वात कठीण गोष्ट आहे समजून घेण्याची वृत्ती टिकवणं. सहानुभूती किंवा एम्पथी. जेव्हा एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या थकलेली असते किंवा तणावात असते तेव्हा ती साहजिकच चिडचिड करू शकते, कधीतरी आवाज वाढू शकतो. अशा वेळी लगेच प्रतिक्रिया न देणं. हे तर प्रचंड कठीण आहे. हो आहे. समोरून कोणी चिडून बोललं की आपल्यालाही लगेच उत्तर द्यावंसं वाटतं. आपला अहंकार लगेच दुखावला जातो. मी एवढं करतेय आणि हा माझ्यावर चिडतोय, किंवा मी दिवसभर थकतेय आणि हा मलाच शिकवतोय. हा, अहंकार नैसर्गिक आहे, पण तिथेच आपल्याला थोडं थांबायचं आहे. म्हणूनच सुरुवातीला आपण ते जैविक आणि मानसिक कारण समजून घेतलं. जेव्हा तुम्ही पाहता की समोरचा माणूस रागावलाय तेव्हा लक्षात घ्यायचंय की हा राग माझ्यावर नाहीये. मग कशावर आहे? हा राग परिस्थितीवर आहे. हा त्या संपलेल्या झोपेचा राग आहे. हा त्या संपलेल्या ऊर्जेचा आक्रोश आहे. त्या क्षणी रिॲक्ट न करता शांत राहून थोडं समजून घेतलं तर तो वाद तिथेच संपतो. म्हणजे रिॲक्ट करण्याऐवजी रिस्पॉन्ड करणं. अगदी. समजून घेणं की माझा जोडीदार सध्या एका कठीण टप्प्यातून जातोय आणि त्याला माझ्या रागीट उत्तरापेक्षा माझ्या आधाराची जास्त गरज आहे. हो. त्याच्या चिडचिडीमागे त्याची हतबलता लपलेली आहे. अगदी बरोबर बोललात. हे उपाय एका दिवसात सवयीचे होणार नाहीत, त्याला वेळ लागेल, पण सुरुवात करणं महत्वाचं आहे.
नक्कीच. एकमेकांना शत्रू मानण्याऐवजी आपण दोघे मिळून या परिस्थितीचा सामना करत आहोत ही जाणीव निर्माण करणं गरजेचं आहे. आणि शेवटी एक अत्यंत महत्वाचा विचार लक्षात ठेवायला हवा. कोणता? कोणतंही नातं कधीच तुटत नसतं. ते फक्त एका नवीन टप्प्यात प्रवेश करत असतं. एका नवीन टप्प्यात. म्हणजे एक फेज संपून दुसरी फेज सुरू होते. नात्याचं स्वरूप बदलतं. निसर्गाचा तोच तर नियम आहे. बाळ आल्यावर नात्यातलं प्रेम कमी होत नाही. ते फक्त वेगळ्या पद्धतीने दिसायला लागतं. कसं म्हणजे? आधी ते एकत्र बाहेर फिरण्यातून दिसायचं, हातात हात घालून चालण्यातून दिसायचं. आता ते रात्री उठून बाळाला सांभाळण्यातून दिसतं. खरंय. कधी एकमेकांची काळजी घेण्यातून दिसतं. कधी समोरचा झोपलेला असताना त्याला न उठवता स्वतःहून जबाबदारी उचलण्यातून दिसतं. तर कधी काही न बोलता केवळ शांतपणे एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्यातून ते प्रेम व्यक्त होत असतं. प्रेमाची भाषा बदलते. हा दृष्टिकोन खूप सुंदर आणि आशेचा आहे. प्रेमाची भाषा बदलते आणि ती नवीन भाषा शिकायला दोघांनाही एकमेकांची साथ लागते. अगदी बरोबर. दोघंही नवशिखे असतात, दोघेही चुकत असतात, पण दोघांचा उद्देश एकच असतो, आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवणं. हो, नक्कीच. जेव्हा आपण हे आतले बदल समजून घेतो, जेव्हा आपण एकमेकांच्या मानसिक लढाईचा आदर करायला शिकतो, तेव्हा ती अदृश्य भिंत आपोआप कोसळून पडते आणि नातं पूर्वीपेक्षा जास्त प्रगल्भ होतं. कधीकधी आपण जे पाहतो ते पूर्ण चित्र नसतं. खरं काय चाललंय ते फक्त शांततेत समजतं. अशाच मनाला भिडणाऱ्या विषयांवर आपण इथे अमृत मंथनवर मनमोकळं बोलत राहतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या जवळच्या लोकांबरोबर शेअर करा आणि अमृत मंथनला सबस्क्राईब करायला विसरू नका.